विस्तारित बातमीपत्रात आपलं स्वागत। महिलांनी आई तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचं चरण स्पर्श करून दर्शन घेतल्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मूळ मूर्तीचं चरण स्पर्श करून दर्शन घेण्यावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे। भोपे पुजारी मंडळाच्या महिलांना देवीच्या मूळ मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याचा अधिकार आहे, मात्र इतर पुजारी कुटुंबातील महिला असो की महिला भाविक यांना देवीच्या मूळ मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येत नाही। मात्र आम्हाला वेगळा न्याय आणि भोपे पुजारी यांना वेगळा न्याय, यातून तुळजापूर येथील काही महिलांनी मंदिरात जाऊन चरण स्पर्श करीत दर्शन घेतलं। मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व महिलांना प्रवेश आणि पूजा करता येते, मात्र पुजारी यांच्या कुटुंबातील महिलांच्या देवीच्या मूळ मूर्तीला स्पर्श करण्याचा हक्क आहे। देवीच्या मूळ मूर्तीची झीज होत असल्याने पुरातत्व विभागाच्या अहवालावरून देवीचा रोज सकाळी अभिषेक केला जातो आणि नंतर उत्सव मूर्तीवर अभिषेक होतात। मात्र आता या महिलांच्या मागणीनुसार सर्व भक्तांना चरण स्पर्श करून दर्शन दिल्यास पुरातत्व विभाग आणि मंदिर संस्थान काय निर्णय घेतं ते पाहावं लागेल। तुळजाभवानी मंदिरामध्ये वर्षानुवर्षे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भेदभाव केला जात नाही। इथं देवीला जे दर्शनाला येतात, कुलाचार करायला येतात, जे भाविक भक्त आहेत ते महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, वयोवृद्ध असतील, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मंदिर संस्थांनं या ठिकाणी भेदभाव केलेला नाही। आणि भोपे पुजाऱ्यांच्या महिला या दररोज देवीच्या दर्शनाला जात नसतात। या ठिकाणी सण वार उत्सव ज्या दिवशी असतात त्या ठिकाणी भोपे पुजाऱ्यांच्या महिला ज्या लग्न होऊन आलेल्या सुना आहेत आणि लग्न होऊन गेलेल्या मुली या देवीला स्पर्श करायचा अधिकार वर्षानुवर्षे या ठिकाणी आहे। परंतु काल ज्या महिला बेकायदेशीरपणे देवीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन घुसखोरी केलेली आहे, तो प्रकार निश्चितच हा चुकीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। या ठिकाणी देवीचं संरक्षण आणि जी काळजी घ्यायची आहे ती भोपे पुजाऱ्यांनी वर्षानुवर्षे घेतलेली आहे। देवी ही सिंहासनावरती मेणावरती लावून एका यंत्रावरती उभी आहे। देवीला वर्षातून 3 वेळा निद्रा दिली जात असते। या निद्रा कालावधीमध्ये देवीला अलगदपणे घेऊन जाण्याचं आणि पलंगावरती निद्रा द्यायचं आणि परत सिंहासनावरती बसवायचं, हे काळजीपूर्वक भोपे पुजाऱ्याने आजपर्यंत त्यांची सेवा केलेली आहे। परंतु या सेवेमध्ये देवीचं पावित्र्य आणि जबाबदारी आणि संरक्षण करण्याची ही सगळं जबाबदारी आजपर्यंत भोपे पुजाऱ्यांनी केलेली आहे आणि मंदिर संस्थांनं या प्रकारची काळजीसुद्धा घेतलेली आहे। परंतु काल जो प्रकार केलेला आहे तो निश्चितच गंभीर स्वरूपाचा आहे आणि यांच्यावरती कठोर प्रकारची कारवाई करावी मंदिर संस्थांनं, अशी भोपे पुजारी मंडळाची मागणी राहील। सगळ्याच महिलांना किंवा भाविकांना जर दर्शन दिलं किंवा चरणस्पर्श करू दिला तर ते काय राहील पावित्र्य? या ठिकाणी जो कालचा प्रकार जो घडलेला आहे, या ठिकाणी देवीचं जे संरक्षण करण्याबाबत मागं 2-3 वर्षाखाली पुरातन विभागाने काही सूचना मंदिर संस्थांना केल्या होत्या। त्या सूचनेच्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठात देखील एक याचिका दाखल झालेली आहे। त्या याचिकेमध्ये मंदिर संस्थांना मूर्तीची संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी देवीचे सिंहासन पूजाची संख्या कमी केलेली आहे। सकाळी 3, सकाळी 5 आणि संध्याकाळी 2 अशा प्रकारचे सिंहासन पूजा आणि अभिषेक संख्यासुद्धा कमी केलेली आहे, जेणेकरून देवीच्या मूर्तीची झीज होणार नाही याची खबरदारी घेतली आहे। परंतु असं जर सर्वांना जर दर्शन दिलं आणि घुसखोरी केली तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे जे पायांची झीज झाली त्या प्रकारची झीज या ठिकाणी होऊ शकते, तर कोर्टाचा अवमान या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून मंदिर संस्थांना अशा प्रकारची घुसखोरी यापुढे होऊ नये याची खबरदारी घ्यावी। याच्यामध्ये उद्देश हाच होता की आई भवानीच्या दरबारामध्ये भाविक भक्तांमध्ये, महिला भाविक भक्तांमध्ये जो भेदभाव केला जात होता तर तो आम्ही काल मोडीत काढलेला आहे आणि महिलांनी, तुळजापूर शहरातील सर्वसाधारण महिलांनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाऊन, गाभाऱ्यामध्ये जाऊन तिच्या पायाला हात लावून दर्शन घेतलेलं आहे। हा एक इतिहास घडलेला आहे। तर याच्यासाठी असं होतं की काही विशिष्ट समाजातील महिला देवीच्या चरणाला जाऊन स्पर्श करत होते आणि आम्ही किंवा इतर सर्वसाधारण महिला यांना कुणालाच तिथं आतमध्ये स्पर्श केला जाऊ देत नव्हता। तर तो काल एक हिस्ट्री क्रिएटिंग मोमेंट झालेला आहे। याला एक आधार म्हणायचं झालं तर की एक खतखत होती सर्व तुळजापूरवासियातील महिलांमध्ये की देवीच्या चरणाला स्पर्श करायची इच्छा प्रत्येकाच्या मनात होती, परंतु
तिथंपर्यंत जाण्यासाठी कोणाची भीती वाटत होती किंवा हिंमत होत नव्हती. तर काल काही तुळजापूरच्या रणरागिणी एकत्र आल्या आणि सर्वांनी एकत्र येऊन साथ देत एकमेकींना जो काल इतिहास घडवलेला आहे तो आपण जाणताच आहात. मी आली आता पुण्यावरून आणि देवीचं दर्शन हे एकदम जवळून व्हावं, जसं की देवाला स्पर्श करून व्हावं अशी इच्छा असते. पण तसं नाही, म्हणजे एक लांबूनच दर्शन होतं, बाकी तर काही बोलू शकत नाही. महिला भाविक म्हणून तुम्हाला असं काय मागणी करावं वाटते? प्रत्येक स्त्रीला म्हणजे जो कोणी येईल, एवढं लांबून येतात दर्शनाला, गर्दीही भरपूर असते, तर ते जवळून दर्शन मिळावं प्रत्येकाला, की देवाला स्पर्श तरी कमीत कमी करता यावा. बाकी आता ओटी वगैरे भरताना वगैरे तर ते लाईनला नंबर लावून पुजारीच असतात प्रत्येक वेळेस, तर ते सगळेजण येणार मध्यस्थी आणि मग आपण दर्शन घेणार, तर तो प्रकार नाही पाहिजे. म्हणजे डायरेक्ट जाऊन तिथे घेऊ शकतो आपण. प्रत्येक वेळेस तिथे एजंट थ्रू चालू आहे सगळ्या गोष्टी, त्या नाही पाहिजे. शबरीमाला आणि शनी शिंगणापूरला महिलांचं दर्शन हात लावून होतं, तर तुम्हाला असं वाटत नाही का तुळजाभवानीचं दर्शन महिलांनी हात लावून घ्यावं? हां, वाटतं ना तुळजाभवानीचंही दर्शन हात लावून घ्यावं, पण नाही, इथे नाही होत तसं त्या पद्धतीने. पण लांबूनही दर्शन म्हणजे आहेच व्यवस्थित. महाराष्ट्राची कुलस्वामीने तुळजाभवानी मंदिरामध्ये अनेक महिलांना जो आहे तो चरणस्पर्श करू दिला जात नव्हता. तुळजापूरमधल्या 16 घरांनाच जे भोपे पुजारी आहेत त्यांनाच तिथं जो आहे तो प्रवेश होता, त्यांच्याच महिलांना चरणस्पर्श करू दिला जात होता. अन्य महिलांची भावना होती की आम्हालाही तो स्पर्श मिळाला पाहिजे. त्यामुळे तुळजापूरच्या 300-350 महिलांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये माझ्याकडे ती तक्रारही दिलेली होती आणि तेव्हा त्यांना सांगितलं होतं की आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जे आहे ते अर्ज करा आणि त्यांच्याकडून जर काही सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं नाही तर आपण प्रवेश करा. तिथं जर काही अडचणी आल्या तर मी स्वतः जे आहे ते प्रवेशाला येईल. परंतु ज्या महिलांनी तक्रार दिलेली होती, आज खऱ्या अर्थानं त्यांनी शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढलेली आहे. मला तिथल्या तुळजाभवानी ट्रस्ट आणि जिल्हाधिकाऱ्यांना एवढंच आव्हान करायचंय की आज महिलांनी तिथं चरणस्पर्श केलेला आहे. सगळ्याच जाती धर्मांच्या महिलांना जो आहे तो चरणस्पर्श करण्याची आजपासून तिथं परवानगी द्यावी, जेणेकरून इथं जो उच्चतम भेदभाव केला जात होता, काही घराण्यांनाच हा मान दिला जात होता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. समानतेचा अधिकार हा सर्वांनाच मिळाला पाहिजे आणि आजपासून हा जो काही ऐतिहासिक प्रवेश आहे तो सतत सुरू ठेवावा, हीच आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे.